आपल्या स्टाईलने कायम चर्चेत असलेले उदयनराजे भोसले यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पार्थ पवारांसाठी जोरदार बॅटिंग केली। नरेंद्र मोदींची मिमिक्री करत उदयनराजेंनी भाजपचाही चांगला समाचार घेतला। मन की बात, अरे वा, एवढा अभिनय तर मी कधी बघितला पण नव्हता। तुम्ही अभिनय करून तुम्ही लोकांच्या अंतःकरणात तर पोचला खरं। तरुणांना तुम्ही काय सांगितलं? 2 कोटी तुम्हाला नोकऱ्या देतो। माता भगिनी आणि जे वडीलधारी लोक आहेत त्यांना तुम्ही संपूर्ण सांगितलं की तुमच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करतो। काय चुकलं लोकांचं? लोकांनी विश्वास ठेवला, हेच चूक झाली का? तुम्हाला वाटलं की आपण फार हुशार झालो, काय केसानी लोकांचा गळा कापला। अरे वा, आज काय पाहतोय? ज्या लोकांनी, ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी संपूर्ण आयुष्याची आहुती दिली, आज ही अवस्था या देशाची का? गप्पात तुम्ही लोकशाहीतले राजे आहात ना तुम्ही। आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत, लक्षात घ्या। मन की बात, नीट विचार करा। आता या 5 वर्षामध्ये जर त्यांनी खऱ्या अर्थाने मन की बात केली असती तर आज एवढी सुवर्ण संधी त्यांनी दौडवली नसती। त्यांच्या ठिकाणी मी किंवा इथं उपस्थित व्यासपीठावरती शशिकांत शिंदे किंवा पार्थ असतो तर तुम्हाला सांगतो या भारताचं नंदनवन करून टाकलं असतं। पण मनात नव्हतंच। अपेक्षा काय करणार तुम्ही? ते म्हणताना म्हणत होते मन की बात, मनात होतं। एक मन आहे ना, खायचे दात एक आणि दाखवायचे दुसरे, तसं यांचंय। तुम्ही ऐकत होता मन की बात, पण ते म्हणत होते ते अलीकडं नवीन माईक्स निघतात ना, इंटरप्रिटेशन काय असतं म्हणजे वेगवेगळ्या भाषांतरमध्ये असतं, ते म्हणत होते धन की बात। आवाज निघत होता मन की बात। मी उगीच बोलायचं म्हणून बोलत नाही। शेवटी निळ फुलेंच्या तालमीमध्ये तयार झालेला वसनी आहे। आलं का लक्षात? याच्या मायला यांच्याकडे बघूनच घेतो मी। नाही, मी कधी बघून घेऊ शकतो? ज्या वेळेस तुमच्या सगळ्यांची साथ असेल तर। तुम्ही आता विचार करत असणार, मला माहित आहे प्रत्येकामध्ये थोडा ना थोडा काहीतरी अवलीपणा असतोच, जसं माझ्यामध्ये हे आहे।